मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझी कुठेही शिष्यमंडळी नाही। असं असताना मी जे हे व्हिडिओ प्रसारित करतो, मार्गदर्शनाचं जे मी आपणाला मार्गदर्शन करतो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी माझ्याकडनं अभिवचन करून घेतलं आहे निधनाच्या वेळेला की तुम्ही जनतेची सेवा कायम ठेवा। ही आज्ञा पाळून मी हे सेवा कार्य सुरू ठेवलेलं आहे। आपणाला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा। व्हॉट्सअपच्या द्वारे मोबाईलद्वारे पण मार्गदर्शन सुरू झालेलं आहे। आजचा विषय असा आहे की गेले 2-3 महिने अनेकांचे जे विचार मला आलेले आहे, त्यांनी मागणी केलेली आहे की कर्जमुक्तीसाठी काहीतरी उपासना आम्हाला सांगा। इतर विषय आपण मार्गदर्शन घेत असताना हा विषय बाजूला पडला, परंतु आज अचानकपणे काही कागदपत्र चाळता माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी जो लिहून ठेवलेला ठेवा आहे तो उपलब्ध झाला आणि तो कर्जमुक्ती उपासनेचा। पहा, एखादी व्यक्तीचं निधन झाल्यावरही ती आपल्याला कशी कार्यरत असते, कशी तिची मनोइच्छा आपण आता प्रेरित करत आहोत, त्यांचे आशीर्वाद आपल्याला त्यांच्या लिखाणातून आपल्याला प्राप्त होत आहे। अशा फार थोड्या व्यक्ती असतात, त्या स्वतःसाठी नाही समाजासाठी, देशासाठी जगत असतात। हा ठेवा जो मला सापडला हा इतका अचूक ठेवा आहे की त्याच्यापासून अनेकांनी लाभही घेतलेला मला आठवते आहे, स्मरणात आहे आणि मी बघितलं आहे। हा असताना या उपासनेचा उपयोग मी पण घेतलेला होता, त्यामुळे मला पण लाभ झालेला आहे। हा प्रत्यक्ष अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे। कर्ज घेण्यासाठी काही कारणं लागतात। प्लॉट खरेदी करण्यासाठी, वास्तू बांधकामासाठी, फ्लॅट घेण्यासाठी, शेतकऱ्यांना शेती कामासाठी, लग्नासाठी, विवाहासाठी, वाहन खरेदीसाठी, आजारासाठी, ऑपरेशनसाठी, नानाविधी गोष्टीसाठी कर्ज हे अनेकांना घ्यावं लागतं। कर्ज हे काही लोक सरकारी बँकेतून घेतात, सोसायटीमार्फत घेतात, निमसरकारी माध्यमातून घेतात, काही खाजगीरित्या घेतात। काही शेती गहाण ठेवतात, काही घर गहाण ठेवतात, फ्लॅट गहाण ठेवतात, सोन्या चांदीच्या वस्तू गहाण ठेवतात, वैयक्तिक जमिनावर कर्ज घेतात। अनेक कर्ज मिळवण्याचे मार्ग आहेत। त्याच्यातून ही कर्ज समस्या, जर वेळेवर कर्ज नाही मुक्ती झाली आणि पैशाची आवक आपल्याला नाही झाली, शेतीत धान्य पिकलं नाही, रोजगार मिळाला नाही, काही मोठं ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशनच्या याच्यानंतर मग पुढे ते हप्ते फेडले गेले नाही, मग कर्ज समस्या उभी राहते। मग याच्यातून पुढे काय होईल हे एक प्रश्नचिन्ह राहते। म्हणून ही उपासना सर्वांना उपयोगी आहे। ही दुहेरी उपासना आहे, म्हणजे कर्ज आपल्याला समूळ नष्ट व्हावं, कर्जातून मुक्ती व्हावी यासाठी तर ही उपासना आहेच, पण कर्जाचा प्रसंग पण येऊ नये म्हणून ही उपासना आहे। आता हे लिखित जे आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचे आहे। या व्हिडिओ मार्फत आपण वारंवार हा व्हिडिओ बघावा आणि हा विषय मला पुन्हा विचारू नये, कारण मी ते सांगण्यामध्ये असमर्थ आहे। पुनश्च व्हिडिओ लावावा, नाहीतर मग तो हा व्हिडिओ शेअर करून घ्यावा, टेप करून घ्यावा, ते अगदी उत्तम। आणि हा व्हिडिओ जर आपण इतरांना सांगितला तर त्यांच्या मार्फतसुद्धा आठवणीने, स्मरणाने तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकते।
परंतु मला ह्याविषयी मात्र, कारण माझे व्हिडिओ इतर विषय चालत असतात आणि हा विषय जरा किचकट आहे म्हणून तो स्मरणात नाही राहील, म्हणून आपण हा शांततेने ऐकावा आणि लिहून घ्यावा हळूहळू. असो, कर्जमुक्तीसाठी ही जी उपासना आहे, तर कर्जमुक्तीसाठी उपासना ही वेगवेगळ्या राशींप्रमाणे वेगवेगळी आहे. शक्यतोवर आपली जन्मराशीप्रमाणेच उपासना करावी. ज्यांना जन्मराशी माहीत नाही त्यांनी प्रचलित राशीचा वापर केला तरी चालेल. उपासना साधी सरळ आहे, काही मोठी प्रयासाची नाही आणि आपण ही स्वतः करायची आहे. ज्यांच्या नावावर कर्ज असेल त्यांनीच ही उपासना केल्याचा अधिक लाभ होईल. ही उपासना करत असताना मात्र आईवडील जर हयात असतील, आपल्या घरात असतील, तर त्यांचे नमस्कार करून रोज ही उपासना आपल्याला करायची आहे. आईवडील आपल्याजवळ नसतील, तुम्ही दुसरीकडे गावाकडे नोकरी करत असताल, व्यवसाय करत असताल, तर त्यांच्या फोटोसमोर आपण नमस्कार करू शकतात. काहींचा प्रश्न आहे की आईवडील जिवंत आहे, मग फोटो कसे लावावे? आपण लग्नमौंजीचे फोटो लावतो. जिवंतपणे पुढाऱ्यांचे फोटो रोज वर्तमानपत्रात येतात, पोस्टरवर येतात. मग ते फोटो नसतात का? याच्याविषयी कोणी वितंडवाद करत असेल तर तो सोडून द्यावा. जिवंत आईवडील आहेत तरी फोटो लावावे, फक्त हार घालू नये एवढंच. आणि निधन झाले तर फोटो अवश्य लावावे आणि त्यांचा नमस्कार करून उपासना करावी. आता आपल्याला महादेवाची पिंड करायची आहे. महादेवाची पिंड ही राशीप्रमाणे वेगवेगळी आहे. आता आपण पाहणार आहोत मेष आणि वृश्चिक. मेष आणि वृश्चिक यांनी माती घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये गेरू टाकायचा आहे, म्हणजे ती गेरू रंगाची झाली पाहिजे अशी महादेवाची पिंड आपल्याला तयार करायची आहे. वृषभ तुला राशींनी चुना आहे, चुनाची पिंड आपल्याला तयार करायची आहे. POP असते त्याची पण पिंड केली तरी चालेल. मिथुन आणि कन्या यांनी मात्र मेहंदीची पावडरची महादेवाची लिंग करायची आहे. मेहंदी पावडरची महादेवाची लिंग होणार नाही, परंतु त्यामध्ये गव्हाचं पीठ थोडं कालवलं किंवा माती मिळवली तरी चालेल आणि ती आपल्याला पिंड तयार करायची आहे. कर्क राशींनी ज्वारीच्या पिठाची पिंड करायची आहे. सिंह राशीने गव्हाची पिठाची पिंड करायची आहे. धनु मीन राशींनी या ठिकाणी आपल्याला जे पिंड करायची आहे ती पिंड आपल्याला बेसनाची केली तरी चालेल आणि त्या बेसनामध्ये हळद टाका आणि तशी होत नसेल तर थोडीशी कणिक मिसळलेली तरी चालेल. म्हणजे हळद, बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ आणि कणिक असे करून एकत्र करून तुम्ही महादेवाची पिंड करू शकता. मकर आणि कुंभ राशींनी अख्खे उडदाचे पीठ घ्यायचे आणि त्याची महादेवाची पिंड करायची. पिंड करून आपल्याला ती वाळू द्यायची आहे. पूर्ण वाळू झाली, कोरडी झाली तर मग मात्र मेष आणि वृश्चिक राशीने मंगळवारी याची उपासना सुरू करायची आहे. तर वेळ आहे सकाळी 10च्या आत. मेष वृश्चिक राशीने मंगळवारी सकाळी 10च्या आत उपासनेला सुरुवात करायची आहे. वृषभ आणि तुला राशींनी शुक्रवारी उपासना सूर्यास्तानंतर रात्री 10च्या आत. मिथुन आणि कन्या राशींनी बुधवारी सूर्यास्तानंतर रात्री 10च्या आत. कर्क राशींनी सोमवारी सूर्यास्तानंतर 10च्या आत. सिंह राशींनी रविवारी सकाळी 10च्या आत. धनु मीन यांनी गुरुवारी सकाळी 10च्या आत. मकर कुंभ यांनी शनिवारी सूर्यास्तानंतर रात्री 10च्या आत. आता सकाळी 10च्या आत म्हणजे सूर्योदय ते सकाळी 10च्या आत असं वाटतं. आता हे असं आपण केल्यावर मेष वृश्चिक राशींनी मंगळवारी ऑरेंज रंगाचा रुमाल जवळ ठेवायचा आहे आणि नेहमी ठेवायचा आहे. वृषभ तुला राशींनी पांढऱ्या रंगाचा रुमाल नेहमी ठेवायचा आहे.
मिथुन कन्या राशींनी हिरव्या रंगाचा रुमाल जो लहानसा असतो तो ठेवायचा आहे. कर्क राशींनी हाफ व्हाईट रंगाचा रुमाल जवळ बाळगायचा आहे. सिंह राशींनी लाल रंगाचा रुमाल जवळ बाळगायचा आहे. धनु मीन राशींनी पिवळ्या रंगाचा रुमाल बाळगायचा आहे. आणि कुंभ मकर राशींनी काळ्या रंगाचा रुमाल लहानसा वापरायचा आहे. आता मेष आणि वृश्चिक राशींनी मंगळवारी मसूर डाळीचे पदार्थ खायचे आहे. मेष आणि वृश्चिक राशींनी मसूर डाळीचे पदार्थ खायचे आहे. वृषभ तुला राशींनी शुक्रवारी भाताचे पदार्थ खायचे आहे. मिथुन कन्या राशींनी बुधवारी अख्खे मुगाचे पदार्थ खायचे आहे. कर्क राशींनी सोमवारी ज्वारीचे पदार्थ खायचे आहे. सिंह राशीने रविवारी गव्हाचे पदार्थ खायचे आहे. धनु मीन यांनी गुरुवारी चणा डाळीचे पदार्थ खायचे आहे. आणि मकर कुंभ राशींनी शनिवारी अख्खे काळे उडदाचे पदार्थ खायचे आहेत. आता पूजन करायचं आहे आपल्याला. पूजन करत असताना या ठिकाणी आपण ज्या ज्या वेळेला सांगितलं त्याच वेळेला पूजन करायचं आहे. त्यावेळेला पूजन करताना साधं पूजन करायचं आहे. अक्षदा व्हायची आहे, फुलं व्हायची आहे. गायच्या तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप लावा. असं विविध माध्यमातून आपण सर्वसाधारणपणे पूजन करायचं आहे. पूजनाच्या वेळेला मात्र आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. मंत्र हा आवाजात म्हणायचा आहे, नादात म्हणायचा आहे, मनातल्या मनात म्हणायचा नाही. या वेळेला मंत्र म्हणण्याच्या वेळेला टी व्ही वगैरे चालू ठेवू नका. घरात गोंगाट नको. शांततेत हा मंत्र म्हणायचा आहे. हा शांततेत मंत्र म्हणत असताना तुम्हाला लक्षात राहायचं हवं म्हणून मी 2दा हा सांगणार आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता. कागद घ्या, फलटण घ्या आणि लिहिण्याला सुरुवात करा. मेष वृश्चिक राशीने मंगळवारी सकाळी 10च्या आत. वृषभ तुला राशीने शुक्रवारी सूर्यास्तानंतर रात्री 10च्या आत. मिथुन कन्या बुधवारी सूर्यास्तानंतर 10च्या आत. कर्क राशीने सोमवारी सूर्यास्तानंतर 10च्या आत. सिंह राशीने रविवारी सूर्योदय तर सकाळी 10च्या आत. धनु मीन राशीने गुरुवारी सूर्योदय तर सकाळी 10च्या आत. मकर कुंभ राशीने शनिवारी सूर्यास्तानंतर रात्री 10च्या आत. आणला कागद पेन्सिल लिहून घ्या. तृणमुक्तेश्वर शिवाय, ऋणमुक्तेश्वर शिवाय, मम तृण विनाशनम, मम तृण विनाशनम, मुक्तेश्वर मुक्तिदाताय, तृणानुबंधेने मुक्त करेषु, तस्य तृणं भयं नास्ति, मुक्तादि विजयी भव. ओम मुक्तेश्वर शिवाय नमो नमाय. पुन्हा आपण म्हणूया. लिहा. तृण मुक्तेश्वर शिवाय, मम तृण विनाशनम, मुक्तेश्वर मुक्तिदाताय, तृणानुबंधे मुक्त करेषु, तस्य तृणं भयं नास्ति, मुक्तादि विजयी भव. ओम मुक्तेश्वरार शिवाय नमो नमाय. असा हा मंत्रजाप तुम्ही लिहून घ्या आणि तो आपल्याला म्हणायचा आहे. आता म्हणत असताना आपल्याला जेवढं म्हणता येईल तेवढं निदान हा मंत्रजाप 11 मिनिटाच्या वर म्हटला गेला पाहिजे. घड्याळामध्ये पाहून घ्यायचं आणि 11 मिनिटाच्या मध्ये असा हा सारखा म्हणायला पाहिजे. आणि हे झाल्यावर हे पूजन किती दिवस करायचं आहे आपल्याला हे बघायचं असं तर हे 111 दिवस करायचं आपल्याला. खंड पडू देऊ नका. आणि एखाद्या वेळेस खंड पडला तर मात्र तेवढे दिवस वाढवून घ्या. एवढं आहे, मोकळीक आहे, काही कठीण नाही, समस्या नाही. आणि ह्याविषयी मला मला मात्र विचारू नका. पुनश्च व्हिडिओ पहा, इतरांना सांगा, इतरांना तृणमुक्त होण्यासाठी मदत करा, सहाय्य करा. याच्यातून आपल्याला पुण्याचा लाभ होईल आणि मला समाधान मिळेल. आता आपण हे माझं मार्गदर्शन मी मुखावाटे करत असलो तरी खरे मार्गदर्शन माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं आहे. सर्वांनी त्यांनाच अभिवादन करावं आणि पूजनाला आरंभ करावा. मला फार माझ्या पत्नीचं कौतुक वाटते
की तिने हा ठेवा काही मी बघत होतो, काही न बघत नव्हतो, परंतु तो साहित्याचा अमोल ठेवा आपल्यासमोर सादर केला. काही व्यक्ती निधनानंतरही आपल्याला उपयोगी पडतात, हे आहे. असो, आपण सर्वांनी या ऋणमुक्तीतून मुक्त व्हावं, कर्जमुक्तीतून मुक्त व्हावं आणि मग शांततेने झोपावं आणि पुढे प्रगती व्हावी, आपल्या इच्छा पूर्ण व्हावं, आरोग्याचा लाभ व्हावा, सतत प्रगतीपथावर आपण जावं, नाव लौकिक वाढावा, कीर्ती संपन्नता आपल्याला लाभावी, असे माझे शुभ आशीर्वाद आहेत. परंतु ही उपासना करत असताना माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचे पण आशीर्वाद आपल्याला निश्चितच लाभणार आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.